केंद्रीय कॅबिनेटची बैठक आज दिल्लीत होणार आहे। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। यावेळी विविध विषयांवरती सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे। HIV बाधितांबरोबर होणारा भेदभाव याच्या विरोधात कडक कायदा आणण्यावरती या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान कॅबिनेटच्या बैठकीआधी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक देखील पार पडणार आहे। यात सर्जिकल स्ट्राईक नंतर देशातील सुरक्षेचा आढावा घेतला जाईल। त्यामुळे आज राजधानी दिल्लीत 2 महत्त्वपूर्ण बैठका पार पडतील। उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर लखनौमध्ये शिवसैनिकांची गटबाजी समोर आली आहे। याचा फटका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील बसलाय। संजय राऊत यांच्यावरती यावेळी शाईफेक करण्याचा प्रयत्न काल झाला, मात्र शाईफेक झाली नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लखनौमध्ये शिवसेना कार्यकारिणीची बैठक होती। यावेळी 2 गटात राडेबाजी झाली। लखनौचे संपर्क प्रमुख विनय शुक्ला यांना शिवसैनिकांनी चोप दिल्याचीही माहिती मिळते। क्या मैं उतर रहा था देखने के लिए, लेकिन मैं आगे आ गया। लेकिन अब मैं पता कर रहा हूँ क्या हो रहा है। यहाँ पहले से भी कुछ चल रहा था, 2 गट हो सकते हैं। हमारे लोग बोलते हैं कि कोई विरोधी ने किया है, तो कौन विरोधी है वो देखना पड़ेगा। नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या भारत इंटरनॅशनल टुरिझम बाजार उपक्रमात मोठा गोंधळ उडाला। या कार्यक्रमात जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या उपस्थित होत्या। यावेळी आपचे नेते कपिल मिश्रा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना बुरहान वानी आणि अफजल गुरु तसंच भारत माता की जय या संदर्भात काही प्रश्न विचारले। मेहबूबा मुफ्ती यांनी मिश्रांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। कार्यक्रमात मेहबूबा यांच्या वडिलांच्या आवाजाची एक क्लिप दाखवण्यात आली। ती ऐकून मेहबूबा मुफ्ती भावुक झाल्या। अनफॉर्चुनेटली यहाँ लड़कियां औरतों के साथ जो हो रहा है वो सबको मालूम है। तो उसके कंपैरिजन में जब आप कश्मीर की बात करते हो, जम्मू कश्मीर की बात करते हो, तो सबसे ज्यादा सेफ अगर कहीं कोई टूरिस्ट है, खासकर कोई लेडी है, तो वो कश्मीर में है। रिझर्व्ह बँकेने दिवाळीची भेट देत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली आहे। आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज त्यांच्या कार्यकाळातील पहिलं पतधोरण जाहीर केलं। पटेल यांनी देशातील जनतेला खुशखबर देत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.5% कपात केली आहे। त्यामुळे आपल्या गृहकर्जाचा हप्ता आता कमी होणार आहे, तसंच वाहन आणि वैयक्तिक कर्ज देखील स्वस्त होईल। रिझर्व्ह बँकेकडून देशातील इतर बँकांना होणारा वित्तपुरवठा आता 6.25% दराने होणार आहे। आधी हा दर 6.50% इतका होता।